नाशिक जिल्ह्यासह त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसानं जोर धरल्याचं पाहायला मिळतंय. हवामान विभागानं आज त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता व्यक्त करत रेड अलर्ट जारी केलाय. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या असून त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पुढील 2 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. काल दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न केलेत. तसेच त्र्यंबकेश्वरकडे जाणारे भाविकांची वाहने नाशिक आणि इगतपुरी येथेच अडवून त्यांना परतीचा सल्ला देण्यात आलाय. आज त्र्यंबकेश्वर परिसरात सुमारे 300 मिलीमीटर पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्यास आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश दिलेत. दरम्यान राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यरात्रीच नाशिक गाठत त्र्यंबकेश्वर परिसराची पाहणी केली आहे. मेटघर येथे भेट घेऊन त्यांनी प्रशासनाच्या मदतीने 100हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. सध्या जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, तसंच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन देखील करण्यात आले. नवतेज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.